प्रश्न पहिला, स्वराज्याचे पहिले प्रधान पेशवे कोण होते? ए. पेशवा बाजीराव, बी. अण्णाजी दत्तो, सी. मोरोपंत पिंगळे, डी. राघोजी सोमनाथ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मोरोपंत पिंगळे. पुढचा प्रश्न, गड आला पण सिंह गेला, यात सिंह कोणाला म्हणतात? ए. तानाजी मालुसरे, बी. जेवा महाले, सी. कोंडाजी फर्जत, डी. शिवा काशीद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो तानाजी मालुसरे. प्रश्न तिसरा, शिवरायांच्या पाऊलखुणा कोणत्या किल्ल्यावर आहेत? ए. जंजिरा, बी. सिंधुदुर्ग, सी. राजगड, डी. विजयदुर्ग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न, महासाहेब जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? ए. लखुजीराव जाधव, बी. धनाजी जाधव, सी. दत्ताजी जाधव, डी. हंबीराव जाधव. तर या प्रश्नाचे उत्तर आहे लखुजीराव जाधव. प्रश्न पाचवा, स्वराज्य संकल्पक कोणास म्हटले जाते? ए. शिवरायांना, बी. शंभूराजांना, सी. आऊसाहेबांना, डी. शहाजीराजांना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो शहाजीराजांना. पुढचा प्रश्न, शिवराय व अफजल खानाची भेट कोणत्या गडाच्या पायथ्याशी झाली? ए. तोरणागड, बी. विशालगड, सी. प्रतापगड, डी. लोहगड. तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रतापगड. प्रश्न सातवा, शिवरायांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला जिंकला होता? ए. राजगड, बी. तोरणा, सी. जंजिरा, डी. लोहगड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो तोरणा. पुढचा प्रश्न, पन्हाळ्याला वेढा कोणी दिला होता? ए. सिद्दी जोहर, बी. मोहम्मद घोरी, सी. शाहिस्त्री खान, डी. अफजल खान. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सिद्दी जोहर. प्रश्न नववा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? ए. जगदंबा, बी. शस्त्र, सी. तुळजा, डी. भवानी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे भवानी. शेवटचा प्रश्न, प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले? ए. बाजीप्रभू, बी. दादोजी, सी. हंबीरराव, डी. रामदास. तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.